नमस्कार मंडळी. चला तर काजू करी जर आपण बाहेर घ्यायची म्हटलं तर खूप महाग भेटते किंवा त्याच टेस्टची आपण घरी कशी बनवायची हाही प्रश्न तुम्हाला पडत असेल तर तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पहा. म्हणजे तुम्हालासुद्धा हॉटेलसारख्या चवीची भाजी तुम्ही घरी बनवू शकता, तेही काजू करी. तर आता इथे टेस्टमध्ये कुठलाही कॉम्प्रोमाइज नाही आणि अगदी सहज सोप्या पद्धतीने तुम्हीसुद्धा हॉटेलसारखी भाजी घरी बनवू शकता. तर चला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इथे आपण साहित्य घेतलेलं आहे. तर इथे आपण लसूण घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे आपण कांदा घेतलेला आहे, 2 मीडियम साईजचे कांदे, 2 टॅमॅटो, हिरवी मिरची, जिरे, धना पावडर घेतलेली आहे. हा आहे घरगुती मसाला, हा गरम मसाला आणि हे आहे काश्मीरी लाल मिरची पावडर. 100 ग्रॅम आपण इथे अखंड काजू घेतलेले आहे. तुम्ही हवे असल्यास 2 भाग करून सुद्धा वापरू शकता. चवीपुरते मीठ, थोडीशी हळद घेतली. इकडे आपल्याला टॅमॅटो, लसूण, आल्याचं वाटण तयार करायचं आणि काजू आणि कांदे जे आहे ते 10 मिनिटासाठी आपल्याला गरम पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहे. इकडे आपण घरात असणारे फ्रेश दुधावरची साय जी आहे ते अशा प्रकारे फेटून घेतलेली आहे. तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम असेल किंवा तुम्ही आणू शकत असाल तर तुम्ही ती आणून वापरली तरीसुद्धा चालेल. आता हे साहित्य आहे आपलं जेव्हा आपल्याला भाजी टाकायची आहे. आता इथे ग्रेव्हीसाठी पहा, आपण टॅमॅटो, आलं, लसूण याची ग्रेव्ही आणि त्याचबरोबर काजूचे तुकडे घेतलेले आहेत आणि कांदासुद्धा तुकड्यांमध्ये कट केला. हे काजूचे तुकडे आणि हे अशा पद्धतीने आपण कांद्याचे तुकडे करून घेतलेले आहे. हा सुद्धा कांदा आपल्याला 10 मिनिटं चांगला सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचा. म्हणजे ग्रेव्हीला एक चांगलीच चकाकी येते. चकाकी येण्यासाठी आपल्याला चांगला कांदा शिजवून घ्यायचा. तोपर्यंत आपण इकडे आता ही टॅमॅटोची ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे. इकडे आपला कांदासुद्धा चांगला सॉफ्ट शिजलेला आहे. 10 मिनिट आपण हे शिजवून घेतलं. टॅमॅटोची प्युरी तयार करून घेतली. आता इथे कांद्याची सुद्धा प्युरी मी तयार करून घेणार आहे. तर इथे कांद्याची सुद्धा छान अशी स्मूथ प्युरी तयार केली. चकाकीसुद्धा पाहू शकता किती छान आलेली आहे. त्यानेच भाजीची सुद्धा टेस्ट जबरदस्त येते. इथे 2 चमचे आपण तूप घातलं, 1 चमचा इतकं तेल घालायचं. यामध्ये काजू जे आहेत ते दोन्ही बाजूने थोडेसे फ्राय करून घ्यायचे, म्हणजे असे कुरकुरीत होतात छान. तर आता इथे छान भाजलेले आहे. आता आपल्याला हे लगेच एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहे. याचमध्ये आता थोडंसं आपल्याला तूप आणि तेल वाढवायचं आहे. तर आता इथे मी न मेल्ट केलेलं 1 चमचा भरून तूप घातलेलं आहे आणि 2 चमचे तेल घातलेलं आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला तूप आणि तेल एकत्रित मिक्स झालं की यामध्ये आपल्याला लसूण बारीक कट करून घेतलेला आपण तो घालून घ्यायचा आहे. लसणाचा थोडासा आपल्याला कलर इथे चेंज करून घ्यायचा आहे. खरंच अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच काजूची भाजी बनवून पहा. हॉटेलची भाजीसुद्धा मागे पडेल. तर इथे आपण मिरची आणि जिरे घालून घ्यायचे. जिरे लवकर तडतडतात, त्यामुळे जिरे लसणाच्या अगोदर टाकू नका. लसूण चांगला फ्राय झाल्यानंतरच जिरे टाका. पाहू शकता जिरे छान असे लगेच फुलले गेलेले आहेत. मिरचीसुद्धा फ्राय झाली. आता यामध्ये आपण मीडियम साईजचे इथे कांदे कट करून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे. 1 मिनिटभर आपल्याला कांदा तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. 1 मिनिटभर कांदा परतला की यामध्ये आपल्याला टॅमॅटो घालून घ्यायचा आहे. तर शक्यतो तुम्ही ह्या भाजीला टॅमॅटो वापरत असताना जास्तीत जास्त लाल टॅमॅटो वापरायचा आहे. म्हणजे तुमच्या भाजीला चकाकी किंवा कलर, चव छान येते. जास्त आंबट भाजी होत नाही आणि जर टॅमॅटो कच्चा असेल तर भाजीसुद्धा आंबट होते. आता इथे झाकण ठेवून 2 मिनिटासाठी आपल्याला याला म्हणजे चांगलं मऊ शिजवून घ्यायचं आहे. इथे कांदा आणि टॅमॅटो पाहू शकता बऱ्यापैकी एकजीव झालेले आहेत. आता आपल्याला इतकंच एकजीव यांना शिजवून घ्यायचं होतं. यानंतर आपण इथे कांदा आणि काजूची जी प्युरी तयार करून घेतलेली आहे ती यामध्ये घालून घ्यायची आहे. पाहू शकता इथे मिक्स करून घेतलेली आहे. ही सुद्धा आपल्याला 1 मिनिटभर अशीच परतवून घ्यायची. त्यानंतर आपल्याला इथे टॅमॅटोची प्युरी घालून घ्यायची आहे. तर आता ह्या दोन्ही प्युरीला तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. लगेच काही इथे मसाले घालायचे नाही. ह्या प्युरीला पूर्णतः तेल सुटेपर्यंत, यामधला कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला ही प्युरी जी आहे ते चांगली फ्राय करून घ्यायची. तरच तुमच्या काजू करीला हॉटेलची टेस्ट येणार आहे. आता इथे आपण झाकण ठेवून जोपर्यंत चांगलं तेल सुटत नाही तर इथे 3 ते 4 मिनिटं आपण झाकण ठेवून मंद गॅसवरती हा मसाला जो आहे ग्रेव्ही ती वाफवून घेतली. इथे चांगल्या बऱ्यापैकी किंवा छान असं तेल सुटलेलं आहे. तेल आणि मसाला आपला वेगळा वेगळा झालेला आहे.
तर ही ग्रेव्ही आणि तेल वेगळं वेगळं झालं की समजायचं आपलं ग्रेव्हीमधलं पूर्णतः कच्चापणा गेलेला आहे. आता इथे आपली ग्रेव्ही अगदी तयार झालेली आहे, पाहू शकता. आणि काजूची भाजी किंवा कुठलीच हॉटेलमधली भाजी पातळ नसते, त्यामुळे इथे आपल्याला जास्त पातळ भाजी करायची नाही. आता इथे आपण हे मसाले घालून घेणार आहोत. तुम्हाला मसाले मी सुरुवातीलाच सांगितलेले आहे, त्यामुळे इथे फक्त मी टाकून घेत आहे. तर हे सर्व मसाले आपण यामध्ये ॲड करून घेतलेले आहे. इथे आपल्याला सगळं या स्टेजला टाकून घ्यायचं आहे. मीठसुद्धा आपण या स्टेजलाच टाकून घेतलं. आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ह्या ग्रेव्हीमध्ये आपल्याला हे पूर्ण मसाले, मीठ सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता, आपण मसाला टाकल्यानंतर ग्रेव्हीला एक चांगल्या प्रकारे कलरसुद्धा आलेला आहे आणि वाससुद्धा सुंदर सुटलेला आहे. पहा तुम्ही. आता तुम्हाला लक्षात येत असेल आपल्या ग्रेव्हीनी कसं तेल सोडलेलं आहे, कारण आत्तापर्यंत ग्रेव्हीचा कलर जो आहे तो हे होता. आता मसाला घातल्यानंतर ग्रेव्हीला मस्त हॉटेलच्या ग्रेव्हीसारखा कलर आलेला आहे, जबरदस्त. खूप सुंदर, वाससुद्धा खूप सुंदर सुटलेला आहे. आता इथे तेल सुटलं. आता इथे पाणी जे आहे ते आपल्याला गरम घालायचं आहे. थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. इथे उकळून घेतलेलंच पाणी घालायचं आहे. त्याने भाजीला टेस्ट जबरदस्त येते. त्यामुळे भाजीमध्ये कधीही पाणी घालत असताना उकळतं पाणी घाला किंवा कमीत कमी कोमट केलेलं तरी घाला. आता इथे आवश्यकतेनुसार आपल्याला हे पाणी घालून घ्यायचं आहे. पण सांगते, ही भाजी खूप पातळ नसते, त्यामुळे पाणी घालत असताना पाण्याचं बेतानीच घाला. व्यवस्थित तुम्ही भाजीचा थिकनेस समजून घ्या. आपल्याला ही भाजी जास्त वेळ शिजवायची नसते, अगदी 2-3 मिनटं. आता यानंतर आपण ह्या भाजीला शिजवून घेणार आहोत. फार वेळ ही भाजी शिजवायची गरज नाही, कारण आपण ग्रेव्ही अगोदरच चांगली परतवून घेतलेली आहे, ग्रेव्ही चांगली शिजवून घेतलेली आहे. त्यामुळे इथे आपल्याला जास्त वेळ भाजी शिजवायची गरज लागणार नाही. आता इथे मी मंद गॅस करून भाजी 2 मिनटं शिजवण्यासाठी ठेवायची. वरतून आपल्याला हे काजू टाकून घ्यायचे आहे. काजूही झाकण ठेवायचं नाही आता, नाहीतर तुमचे काजू सॉफ्ट पडतील. आता पहा, इथे छान अशी भाजी आपली मस्त उकळलेली आहे 2 मिनटं. मी आणखीन याला एक अर्धकसा मिनटं उकळून घेणार आहे, पण तुम्हाला भाजीचं एक थिकनेस दाखवत आहे की भाजी पहा आपली कशा प्रकारे तयार झालेली आहे. मस्त, खूप सुंदर, जबरदस्त. आणि वास तर एवढा जबरदस्त आहे. तुमच्याकडे कसुरी मेथी असल्यास नक्कीच यामध्ये टाका. इथे आपली भाजी तयार झालेली आहे, मस्त. तर पहा तुम्ही, भाजी आपली किती थिक आहे. तर ही भाजी, काजूची कुठलीही भाजी असू द्या, ती थिकच असली पाहिजे. जर तुम्ही रस्सा भाजी बनवताय पातळ, तर मात्र थोडीशी पातळ असेल, नाहीतर आपल्याला इतकीच थिक ठेवायची आहे. इथे आता सर्व करून झालेली आहे. यावरती आपल्याला टाकायची आहे फ्रेश क्रीम. असेल तर ठीक, नाहीतर माझ्यासारखी तुम्हीसुद्धा साय फेटून घेतली तरीसुद्धा चालेल. तर पहा, इथे मी सर्वीकडे साय टाकून घेतलेली आहे. साय व्यवस्थित क्रीमी टेक्स्चरमध्ये आपल्याला फेटून घ्यायची आहे. जबरदस्त, काय वाहा, काय मस्त आपली भाजी तयार झालेली आहे. एकदा नक्की बनवून पहा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुमच्या परिवारासोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला अशाच रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. तर चला, भेटूया नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.